ओम शांती। आज आहे 17/8/2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबा आणि दादाची गोष्ट देखील आश्चर्यकारक आहे। बाबा जेव्हा दादामध्ये प्रवेश करतील तेव्हाच तर तुम्ही ब्रह्माकुमार कुमारी वारशाचे अधिकारी बनाल। प्रश्न आहे, हे विश्वनाटक पूर्वनियोजित आहे हे ठाऊक असून देखील तुम्हाला कोणते ध्येय जरूर ठेवायचे आहे? उत्तर आहे, पुरुषार्थ करून अभ्यासातील कसर भरून काढण्याचे, अर्थात विनाशापूर्वी बाबांच्या आठवणीमध्ये राहून कर्मातीत बनण्याचे ध्येय जरूर ठेवायचे आहे। कर्मातीत अर्थात लोखंड तुल्य पासून सोने तुल्य बनायचे आहे। पुरुषार्थाचा हाच थोडासा वेळ आहे। त्यामुळे विनाशापूर्वी आपल्या अवस्थेला अचलडोल बनवायचे आहे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. कमीत कमी 8 तास आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे। आपली अवस्था अचलडोल ठेवण्याकरिता बाबांच्या आठवणीचा अभ्यास वाढवायचा आहे। चूक करायची नाही। 2. हे विश्वनाटक अगदी तंतोतंत बनलेले आहे। त्यामुळे कोणावरही नाराज व्हायचे नाही। निश्चयबुद्धी बनायचे आहे। आजचे वरदान आहे, तोडणे, मोडणे आणि जोडणे। या 3 शब्दांच्या स्मृतीद्वारे सदा विजयी भव। स्पष्टीकरण आहे, संपूर्ण अभ्यास आणि शिकवणीचे सार हे 3 शब्द आहेत। 1. कर्मबंधन तोडायचे आहे। 2. आपल्या स्वभाव संस्काराला मोडायचे आहे आणि 3. सर्व नाती एका बाबांशी जोडायची आहेत। हेच 3 शब्द संपूर्ण विजयी बनवतील। यासाठी सदैव हेच लक्षात राहावे की या डोळ्यांनी ज्या काही विनाशी वस्तू पाहतो त्या सर्व नष्ट झाल्यात जमा आहेत। त्यांना पाहून देखील आपली नवीन नाती आणि नवीन सृष्टीला पाहत रहा, म्हणजे मग कधीही पराभव होऊ शकत नाही। स्लोगन आहे, योगीची निशाणी आहे नेहमी स्वच्छ आणि स्पष्ट। ओम शांती।